तरी सुद्धा खूप दैन्य अवस्था ग्रामीण भागाची होती. शहर जर सोडलं, ग्रामीण भागाची अवस्था फार अत्यंत दयनीय होती. आणि अशा परिस्थितीत महाराजांनी त्या काळी साधारण 70-80 वर्षापूर्वी त्यांनी सेवा सुरू केली. त्यांच्या तरुणपणापासूनच ते भजन कीर्तन या सेवेत सहभागी झाले. मग कधी होडीत बसून, कधी पोहून जाऊन, कधी पायी प्रवास, कधी अन्य काही साधारण साधना प्रवास, अशा पद्धतीनं त्यांनी हे कार्य केलं. म्हणजे केवळ समाज उद्धाराचा हेतूच त्यांच्या अंतःकरणामध्ये होता की सगळ्या महाराष्ट्रामध्ये माऊली तुकोबारांचे विचार पोचले, पण माझ्या कोकणात अजूनही ते घराघरात पोचले पाहिजे. ही तळमळ त्यांना लागून जसं शेजाऱ्याची मुलं जर चांगली शिकत असली ना, तर आपल्या आईबापांनाही वाटतं आमच्या लेकरांनी सुद्धा काय करावं. त्यांनी 80% पाडले तर आपल्या लेकरांनी निदान 70% मार्क पाडावे. शेजाऱ्याची मुलं मुली IAS IPS झाले, आमच्या लेकरांनी निदान शिक्षक तरी व्हावं, वकील तरी व्हावं, इंजिनियर तरी व्हावं, चांगला व्यापारी तरी व्हावं, चांगला शेतकरी व्हावं. ही जशी भावना आपल्या मायबापांच्या अंतःकरणात असते, तशीच भावना पूज्य सावळाराम बाबांच्या अंतःकरणात आणि ती प्रेरणा त्यांच्या कार्यामध्ये दिसते. आणि म्हणून ते जेव्हा पंढरी आळंदीला जात होते, त्यांना महाराष्ट्रातले वारकरी दिसत होते आणि त्यांना जाणवत होतं माझ्या कोकणातून मात्र माणसं कमी भेटतात. ही खंत त्यांना, मला असं वाटतं, अस्वस्थ होत असतील सावळाराम बाबा जेव्हा प्रदक्षिणा करत असतील पांडुरंगाची, अस्वस्थ होत असतील की मला माझ्या रायगडचे माणसं जास्त का भेटत नाहीत, मला माझ्या ठाण्याची माणसं जास्त का भेटत नाहीत, मुंबईची का भेटत नाहीत, रत्नागिरी चिपळूण आणि सगळ्या कोकण विभाग पालघर असेल मला का भेटत नाही. आणि मग त्यांनी पूज्य वामन बाबांचा आशीर्वाद घेऊन ज्या तळमळीनं काम सुरू केलं, मला वाटतं त्या तळमळीमध्ये स्वतः पांडुरंग उतरला आणि मग हे कार्य हा झंझावात पुढे गेला. एकामागून एक चांगले शिष्य मिळत गेले, चांगले सहकारी मिळत गेले. आणि जसं ज्योतीनं ज्योत पेटवत जावी, ज्योत असे ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहते चलो. आपण करेला